तीरथ नहाए एक फल, साधु मिले फल चार, सद्गुरु मिले अनंत फल। कहत कबीर विचार, ज्यांना सर्व जाती धर्माचे लोक मानत होते, अजूनही मानतात आणि पुढे मानत राहतील, अशा कबीर महाराजांनी अत्यंत विचार करून एक विचार सांगितला, जो प्रत्येकानं ऐकला पाहिजे आणि रात्रंदिवस आयुष्यभर आपल्या लक्षात ठेवला पाहिजे। असा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे। कबीर महाराजांचं जीवन चरित्र थोडं बहुत का होईना आपल्याला माहित असेल। कबीर महाराज काशीमध्ये राहत होते, ज्या काशीमध्ये अनेक भक्त जातात, संत जातात, महापुरुष जातात, धर्मात्मा जातात। प्रत्येक धर्मात्मांची पुण्यात्मांची इच्छा असते की मृत्यूच्या पूर्वी एकदा तरी काशीमध्ये जरूर गेलं पाहिजे, आणि एखादा नाहीच केला तर इच्छा त्यांच्या मुलगा असेल, नातू असेल, पंतू असेल, त्यांना इच्छा होते
की आमच्या पूर्वजांच्या आईवडिलांच्या आजोबांच्या हस्ती काशीमध्ये गेल्या पाहिजे. जगी धन्यवारा नसी पुण्य राशी तये माझी जाता गती पूर्वजासी. पूर्वज देखील उद्धारून जातात. असं अत्यंत पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र काशी. काश्या मरणमुक्ती. काशीमध्ये ज्यांचा मृत्यू होतो त्यांची मुक्ती होते अशी शास्त्रामध्ये उल्लेख आहे. एक मन देखील आहे, तर मरावं तर काशीत, नाही तर आपल्याच वेशीत. इच्छा असते काशीला मरावं, काशीला राहावं. अशा काशीमध्ये जे पावन पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी कबीर महाराज राहत होते. ज्या काशीमध्ये एवढा महिमा आहे, त्या तीर्थक्षेत्राचा महिमा कबीर महाराजांनी चांगल्या प्रकारे जाणला होता. धर्मात्मा पुण्यात्मा ग्रहस्थी असेल तरी ते काशीमध्ये जातात. तेव्हा साधू संत तर जातात आणि तिथं राहतातही. म्हणजे साधू संतांचं सानिध्य त्यांना प्राप्त झालं होतं. एवढंच नव्हे तर महत् प्रयासानं महान सत्पुरुष सद्गुरु रामानंद स्वामी त्यांचा अनुग्रह देखील त्यांना प्राप्त झाला होता. सांगायचं तात्पर्य की तीर्थक्षेत्रामध्ये ते राहत होते. तीर्थक्षेत्रामध्ये काय लाभ आहे हे त्यांनी जाणलं होतं. संतांच्या सानिध्यात काय लाभ आहे हे त्यांनी जाणलं होतं. आणि सद्गुरूच्या सानिध्यात काय लाभ आहे हे त्यांनी जाणलं होतं. आणि अशा प्रकारे हे सर्व जाणल्यानंतर त्यांनी विचार केला. कोणता विचार केला? की जास्त लाभ कशामध्ये? तीर्थक्षेत्रामध्ये आहे की संतांच्या सानिध्यात आहे की सद्गुरूच्या सानिध्यात आहे? याचा विचार केल्यानंतर त्यांनी विचार सांगितला. कोणता? तीर्थ नहाये एक फल. तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर श्रद्धा असेल, भावना असेल तर पाप नाशरूपी एक फळ मिळतं. तीर्थापेक्षा जास्त लाभ असेल तर साधूंच्या सानिध्यात. साधू मिले फल चार. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार प्रकारचे पुरुषार्थ साधूच्या सानिध्यात प्राप्त होतात. आणि त्याच्यापेक्षा जास्त लाभ पुढे असेल तर सद्गुरु मिले अनंत फल कहत कबीर विचार. सद्गुरूच्या सानिध्यात अनंत फलाची प्राप्ती होते. म्हणून अनंत फलाची प्राप्ती आपल्याला व्हावी, चार पुरुषार्थाची आपल्याला प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर प्रत्येकानं संतांच्या सानिध्यात सद्गुरूच्या सानिध्यात गेलं पाहिजे. परंतु संतांचं सानिध्य प्राप्त होणं, सद्गुरूची सानिध्य प्राप्त होणं एवढं सोपं नाही. देवांचे देव महादेव गिरिजेला निमित्त करून प्रत्येकाला सांगतात की गिरिजा संत समागम सम लाभ न कछवान बिनो हरि कृपान होई सो गावई वेद ग्राम. एक गिरिजे ईश्वराची कृपा नसेल तर संत सद्गुरू मिळत नाही. मिळाले तर त्यांची ओळख होत नाही. ओळख झाली तर तिथं श्रद्धा बसत नाही. आणि श्रद्धा बसली तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकत नाही. आणि आत्मा परमात्म्याचा लाभ काही होत नाही. म्हणून संत सद्गुरू मिळाले पाहिजे, त्यांची ओळखही झाली पाहिजे, तिथं श्रद्धाही बसली पाहिजे आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकली पाहिजे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी ईश्वराची कृपा झाली पाहिजे. आणि ईश्वराची कृपा व्हावी असं वाटत असेल तर रात्रंदिवस ईश्वराचं भजन चिंतन केलं पाहिजे. म्हणून या नागेश्वराच्या भूमीमध्ये आपण आले आहात तर काय करा की थोडंसं भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन करा.
नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जनार्दनाय ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय नागेश्वराय शिव नागेश्वराय नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरिजी महाराज की जय। पुंडरीकावरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय रामचंद्र भगवान की जय भांगसी माता की जय नागेश्वर भगवान की जय पशुपतेश्वर भगवान की जय। संतांची अभंगवाणी जिता कधी भंग होत नाही, जिता कधी नाश होत नाही, असे संतांची अभंगवाणी उच्चारण करून ऐकून त्या अभंगवाणीचं जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर आपल्या 42 पाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 पांचा उद्धार होतो। संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेनं उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते, म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानंच अभंगवाणीचं उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानं अभंगाचं उच्चारण करायचंय। सद्गुरु वचनाचे करे अमृतपान सद्गुरु वचनाचे करे अमृतपान सद्गुरु वचनाचे करे अमृतपान सद्गुरु वचनाचे करे अमृतपान जन्म मृत्युदान नासतील जन्म मृत्युदान नासतील जन्म मृत्युदान नासतील होसी तू अमर स्वामी इंद्रियांचा होसी तू अमर स्वामी इंद्रियांचा होसी तू अमर स्वामी इंद्रियांचा होसी तू अमर स्वामी
जन्म मृत्यू जान नासतील होसी तू अमर स्वामी इंद्रियांचा मने काया वाचा शरण जाई सद्गुरूचे तीर्थ अमृताची वाटी नित्य सेवे त्रुटी नको आणू बहिणी म्हणे देवी होशील संतुष्ट सद्गुरु वरिष्ठ पूजनीया महान संत बहिणाबाई ज्या संत माऊलीला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुग्रह लाभला होता, ज्या संत माऊलीला एक नव्हे तर अनेक जन्माचं स्मरण होतं, अशी ती महान संत माऊली. त्या संत माऊलीचा अभंग हा अभंग 4 चरणाचा हा अभंग उच्चारण करण्याच्या पूर्वी कबीर महाराजांनी विचार करून जो एक विचार सांगितला तो आपल्या सर्वांना आठवत असेल. कबीर महाराज विचार करून एक विचार सांगतात की तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर एक प्रकारचं फळ मिळतं. तीर्थापेक्षा जास्त कुठे फल असेल तर साधू मिले फल 4. संतांच्या सानिध्यात धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चतुर्विध फलाची प्राप्ती होते. आणि त्याच्यापेक्षाही साधूपेक्षा जास्त फल कुठे असेल तर सद्गुरु मिले अनंत फल. अनंत म्हणजे ज्याचा अंत लागणार नाही. तर आता जो अभंग उच्चारण केला त्या अनंत फलापैकी काही फळ, काही महिमा, काही लाभ त्या माऊलीनं या 4 चरणाच्या अभंगामध्ये सांगण्याचा प्रयास केला. आम्ही देखील त्या अभंगामध्ये जे सांगितलं ते आपल्याला सांगण्याचा प्रयास करतो. प्रयास शब्दावरती लक्ष द्या. प्रयास म्हणजे प्रयत्न. आपण देखील सद्गुरूच्या सानिध्यात काय काय लाभ आहे हे समजून घेण्याचा प्रयास करा, प्रयत्न करा. त्या माऊलीनं प्रयत्न केला, आम्ही प्रयत्न करतो, आपण प्रयत्न करा असं म्हणण्याचं कारण सद्गुरूच्या सानिध्यात जे लाभ आहे ते वाणीनं वर्णन करणं अशक्य आहे आणि वर्णन करून सांगणंही अशक्य आहे. आणि किती सांगितलं तर केवळ वाचेनं शब्दानं समजून घेणं देखील कठीण आहे. सद्गुरूच्या सानिध्यात जे लाभ आहे ते तर ते जाणतात की ज्यांना जीवनामध्ये
सद्गुरू प्राप्त झाले असेल, त्यांची वाणी आपल्या जीवनामध्ये ऐकली असेल आणि तिचं पालन केलं असेल, त्यांनाच सद्गुरूच्या सानिध्यात काय लाभ आहे हे कळू शकतं. आपल्याला थोडा बहुत का होईना सद्गुरूच्या सानिध्यात जो लाभ आहे तो कळावा, या उद्देशानं अल्प शब्दामध्ये आणि अल्प वेळेमध्ये हा प्रयास चालू आहे. तसं हा अभंग प्रत्येक गुरुपौर्णिमेला घेतला जातो. ज्या ज्या ठिकाणी अनुष्ठान होतं त्या त्या ठिकाणी हा अभंग जरूर घेतला जातो. 2-3 तास त्या अभंगाचं थोडस विचार मंथन केलं जातं. या भूमीमध्ये जवळपास 30-35 वर्षापासून या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्तानं नेहमी अनुष्ठान चालू आहे. तेव्हा या गावातल्या या भागातल्या धर्मात्माने पुण्यात्माने हा अभंग अनेक वेळेस ऐकलेला आहे. अनेक ठिकाणी अनुष्ठान होतं, त्या अनुष्ठानामध्ये देखील हा अभंग उच्चारण केला जातो. आणि या ठिकाणी जेही आलेले स्त्री असेल पुरुष असेल त्यांनी हा अभंग एक वेळेस तर नव्हे तर अनेक वेळेस ऐकलेला आहे. त्याचं उच्चारण अनेक वेळेस केलेलं आहे. अनेक धर्मात्मांचा पुण्यात्मांचा स्त्री असेल पुरुष असेल तर त्यांचा पाठ देखील झाला असेल. अनेकांना तालासुरामध्ये गाता देखील येत असेल, येतो गाता. बरेचसे माता भगिनी बघितले की अनुष्ठानामध्ये जे अभंग होतात ते अगदी निंदताना खुरपताना पुढे चालताना अगदी सहज अभंग म्हणतात. त्याच्यामुळे जास्त वेळ प्रवचन चालणार नाही. आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी जसं गुरुपूजन झालं त्याप्रमाणे जवळपास पहिल्याच वेळेस, याच्यानंतर केव्हा हे सांगता येत नाही, परंतु अजून एक थोडासा कार्यक्रम प्रसादाच्या पूर्वी करायचा आहे. तो म्हणजे सद्गुरु वचनामृत ज्यांनी प्राशन केलं, सद्गुरूची वाणी ज्यांनी ऐकली, आपल्या आचरणात आणली आणि आपण तर विश्वतारा हा ध्यान ज्यांनी घेतलेला आहे आणि त्या निमित्तानं ही सद्गुरूची वाणी सर्वत्र पोहोचावी या उद्देशानं यावर्षी काही विशेष धर्मात्मांनी पुण्यात्मांनी प्रयास केलेला आहे, प्रयास करतायत. त्यांचा थोडासा सन्मान करण्याचा कार्यक्रम प्रसादाच्या पूर्वी होणार आहे. म्हणून प्रवचन जास्त वेळ चालणार नाही, थोडक्या शब्दामध्ये प्रवचन होणार आहे. जे अनंत लाभ सांगितले त्याच्यापैकी 1-2 का होईना सद्गुरूच्या सानिध्यात जे लाभ आहे ते आपल्याला मिळाले पाहिजे. त्याच्यासाठी सद्गुरूच्या सानिध्यात कोणते कोणते लाभ आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. पहिल्या चरणामध्ये सर्वात महान लाभ ती माऊली सांगते, सद्गुरु वचनाचे करे अमृतपान, सद्गुरु वचनाचे करे अमृतपान, सद्गुरु वचनाचे करे अमृतपान, सद्गुरु वचनाचे करे अमृतपान. मृत्युदान नासती
समुद्र मंथनापासून देव आणि दानवांनी समुद्राचं मंथन केलं. जसं घरामध्ये बऱ्याचशा माता माऊली दह्याचं मंथन करतात आणि त्याच्यापासून लोणी काढतात आणि त्या लोण्यापासून तूप निर्माण होतं. असं समुद्राचं मंथन करून त्याच्यापासून अमृत काढलं. ते अमृत स्वर्गामृत. चंद्रामध्ये देखील अमृत असतं, त्याला म्हणतात चंद्रामृत. कथेमध्ये असतं, त्याला म्हणतात कथामृत. असे अनेक प्रकारचे जे अमृत आहेत त्या सर्व अमृतापेक्षा सर्वात श्रेष्ठ, सर्वात महत्वाचं, अत्यंत मौल्यवान कोणतं अमृत असेल तर सद्गुरु वचनामृत. असं जो सद्गुरु वचनामृत प्राशन करतो तर काय होतं? जन्म मृत्यू जाण नासती. जे जीवाच्या पाठीमाग एक चक्र लागलेले कोणतं? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी जठरीनम. जन्म झाला की मृत्यू आणि मृत्यू झाला की जन्म. कधी पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जीवात्मा जात राहतो, तिथलं दुःख भोगत राहतो. अशा त्या जन्म मृत्यूच्या चक्रापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर ती माऊली सांगते सद्गुरु वचनामृत प्राशन करा, पचवा. जन्म मृत्यू आपलं सर्व नासून जाईल. चांगलं समजलं नसेल तर दुसऱ्या चरणामध्ये ती माऊली अजून समजून सांगते. होसी तो आम्हारा स्वामी इंद्रियांचा. 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 मने काया वाचा शरण जाई. मने काया वाचा शरण जाई. मने काया वाचा शरण जाई. केवळ जन्म मृत्यूच्या अतीतवान एवढंच नाही, होसी तो अमर. अमर म्हणजे त्याला मृत्यू नाही. सद्गुरु वचनामृत प्राशन केल्यानंतर, पचवल्यानंतर आपण अमर व्हाल. अमर व्हाल म्हणजे आपल्याला मृत्यू येणार नाही असं नाही. मरो मरो सब कोई कहे मरना न जाने कोई. एक बार ऐसा मरो कि फिर मरना न होए. अशी कला जाणायची असेल तर सद्गुरूच्या सानिध्यात जा. अजून काय लाभ आहे? आपण इंद्रियांचे स्वामी व्हाल. बघा, जे स्वामी झाले ते काय म्हणतात? आपले इंद्रियाचे स्वामी झाले ते म्हणतात घी घी माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख. आपल्या इंद्रियांनी काय केलं पाहिजे याचा आदेश ते देतात. इंद्रिया त्यांच्या अधीन होतात. या जगामध्ये दुर्दशा कशामुळे? बरेचसे तरुण मिळतात, बाबाजी प्याव वाटत नाही. प्याव म्हणजे पाणी प्या वाटत नाही असं नाही म्हणते. आता प्यायची वाटतच नाही की प्यावं, कारण त्याच्यामुळं एवढी दुर्दशा झाली ना. बायको सोडून गेली, मुलांचा संसार उघड्यावरती पडला. कोणी घरात तर काय दरवाजाजवळ ओट्यावरती देखील धारा देत नाही. अशी अवस्था कशामुळे झाली असेल तर या व्यसनामुळे.
परंतु इंद्रिय असे झालेले ते अधीन राहिलेले नाही, पराधीन झालेले. आपल्या इंद्रियांचा जो स्वामी होतो, इंद्रियांना आदेश देतो, ही घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. भगवंताचं नाम घ्या, एखादा अभंग म्हणा, परंतु काहींची वाचा अशी झालेली आहे, कुठं काय बोलावं कळतच नाही. माता भगिनी बसल्या असताना त्याच्या मुखातून असं निघतं की लोकांना लाज वाटते, पण त्याला नाही वाटत. वाचा. आपल्या इंद्रियांचं स्वामी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय करा, मने काया वाचा शरण जाय. क्रम लक्षात घ्या. सर्वांनी पहिलं मनानं शरण जा, कारण मन प्रधान हे कर्म ही भला बुरा जो होय, फल सुख दुख उस कर्म का भोगत है सब कोय. कुणाची सद्गती होते, कुणाची दुर्गती होते, कोणी नरक प्राय दुःख भोगतो, कोणी स्वर्गापेक्षा जास्त सुख भोगतो. कशामुळे तर आपापल्या कर्मामुळं. आणि कर्म होतात कशामुळं, मनामुळं. मन प्रधान हे कर्म आहे. भला बुरा जो होय, फल सुख दुख उस कर्म का भोगत है सब होय. म्हणून सर्वात पहिलं मनानं जा. ज्यावेळेस मनाचा दृढ निश्चय होईल त्याच्यानंतर काही न जा, शरण शरण जा, आणि शेवटी वाचन जा. लोक उलट करतात, फक्त वाचन, आम्ही तुम्हाला शरण झालेलं आहे आणि तुम्ही म्हणा आणि तसंच वागू. मनाचा त्या शरीराचा काय संबंध नाही, फक्त वाचन. त्याला काय उपयोग नाही. सांगायचं तात्पर्य, जन्म मृत्यूच्या अतीत व्हान, अमर व्हान, इंद्रियांचे स्वामी व्हान. अमर व्हान म्हणजे परत मृत्यू आपल्याला येणार नाही, म्हणजे मेल्यानंतर लाभ होईल असं नाही. शेवटच्या चरणामध्ये ती माऊली सांगते, बहिणी मने जीवी होशील संतुष्ट. 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 सद्गुरु वरिष्ठ पूजल दिया. सद्गुरु वरिष्ठ पूजल दिया. सद्गुरु वरिष्ठ पूजल दिया. बहिणी म्हणे जीवी होशील संतुष्ट. संतुष्ट भान, समाधानी भान. कशामुळं, सद्गुरु वरिष्ठ पूजल्या. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ वरिष्ठ कोण असेल तर सद्गुरु. सर्वात अगदी ब्रह्मापेक्षा काय, परब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ वरिष्ठ कोण असेल तर ते सद्गुरु. ब्रह्म काय, परब्रह्म देखील या जगामध्ये येतं, अवतार धारण करतं, तर ते ब्रह्म काय, परब्रह्म कुठं जातं, सद्गुरूच्या सानिध्यात. बघा, परब्रह्म राम वसिष्ठा शरण. परब्रह्म राम वसिष्ठा शरण. परब्रह्म राम वसिष्ठा शरण. परब्रह्म राम वसिष्ठा शरण.
श्रीकृष्ण सांदीपनी गुरु केला. बरेचसे भजन म्हणतात की ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु करा. काय म्हणतात, आम्हाला गुरु करण्याची काय आवश्यकता आहे? आम्ही का अज्ञानी का? आम्हाला काही माहित नाही का? आम्हाला काही ज्ञान नाही का? भगवान रामाला ज्ञान नव्हतं म्हणून ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुकुलामध्ये वशिष्ठ मुनीच्या सानिध्यात गेले. कृष्ण वंदे जगद्गुरु, त्यांना ज्ञान नव्हतं. संदीपनीच्या आश्रमामध्ये कशासाठी गेले? या जगामध्ये जोही आला, मग तो किती ज्ञानी असो, किती सामर्थ्यशाली असो, भगवान श्रीकृष्णाजवळ किती सामर्थ्य होतं. अगदी बाल वयामध्ये एक असुर आला की दुसरा, एक मारला की दुसरा आला, दुसरा गेला की तिसरा आला, चौथा आला, येतच राहायचे आणि मारतच राहायचे. एवढं सामर्थ्य. तरी परंतु ते सद्गुरूच्या सानिध्यात गेले. एवढ्या लोकांनी राज्य केलं तरी अजून लोक इच्छा करतात राम राज्य आलं पाहिजे. राम राज्याची संकल्पना का करतात? राज्य कसं करायचं? एक गुरुकुलामध्ये वशिष्ठ मुनीच्या सानिध्यात त्यांनी ते ज्ञान प्राप्त केलं. अनेक गीता या जगामध्ये, अवधूत गीता आहे, अष्टावक्र गीता आहे, अनेक गीता आहे. परंतु सर्वात श्रेष्ठ आणि वरिष्ठ कोणती गीता असेल तर श्रीमद भगवत गीता, जी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघाली. जगामध्ये सर्व गीता सन्मान करतात आणि एक प्रश्न विचारतात, सर्वात जास्त असं कोणता ग्रंथ आहे की ज्याचं जास्त विचार मंथन केल्या गेलं? जास्त. त्याचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. शंकराचार्यांनी शंकर भाष्य दिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरती जी टीका म्हणजे आपण टीका करतो तशी नाही, विस्तृत प्रमाणात एका श्लोकाचा 10-15 पानामध्ये अर्थ ज्यांनी सांगितला अशी ज्ञानेश्वरी. टिळकांनी लिहिलं टिळक रहस्य. असे कितीतरी विद्वान या जगामध्ये होऊन गेले. त्यांनी गीतेवरती भाष्य केलं, गीतेचा अभ्यास केला. सर्वात वाचलेलं पुस्तक कोणतं असेल, सर्वात ज्याचं विचार मंथन केलं असेल असं ग्रंथ कोणता असेल तर श्रीमद भगवत गीता. आणि सर्वात कमी समजली असेल तर कोणती, ती म्हणजे श्रीमद भगवत गीता. अभ्यास जास्त झाला, समजली कमी. कारण ज्या वेळेस आपण तो श्लोक वाचतो, एकदा वाचतो, दोनदा वाचतो, तीनदा वाचतो, तर त्याच्यामधून असं वाटतं अरे याच्यामध्ये तर अजूनही काळच आहे. परत वाचते, अरे आपल्याला असं वाटतं एवढाच अर्थ आहे, त्याच्यापेक्षा अजून अर्थ आहे. असं का वाटतं? तर ते ज्ञान त्यांनी गुरुकुलामध्ये प्राप्त केलं होतं. सांगायचं तात्पर्य की आपण गुरु करा. भगवान श्रीकृष्णाने गुरु केला, भगवान रामाने गुरु केला, परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपनी गुरु केला. पुण्यात्मा गुरुच्या सानिध्यात जातात आणि त्यांचं नामस्मरण लोक करतात, तर त्यांच्या नामस्मरणानं जीव तरून जातो. भगवान रामाचं, भगवान श्रीकृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे.
आजकाल तर परदेशामध्ये देखील भगवान रामाचं, भगवान श्रीकृष्णाचं भजन आनंदानं लोक गात राहतात की ज्यांच्याकडे खूप भोग ऐश्वर्याची साधनं आहे. जेवढं भोगता येईल तेवढं त्यांनी भोगलं. कितीतरी गाडी बदलली, लेडी बदलली, परंतु जे सुख त्यांना समाधान नाही मिळालं ते भगवंताच्या भजनामध्ये त्यांना प्राप्त झालं. का? रामाच्या, भगवान श्रीकृष्णाच्या नामामुळं का होतं असं? ते सद्गुरूला शरण गेले होते. त्याच्यामुळे ते पवित्र परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपणी गुरु केला. त्यांच्या नामस्मरण लोक तरुण जातात, पापाचा नाश होतो. आता काही म्हणतील ते तर अवतरी पुरुष होते म्हणून त्यांच्या काही काही असतात ना, ते तर अवतरी पुरुष होते म्हणून त्यांच्या नामानं जप करत. परंतु एखादा जर पापी असेल आणि तो जर सद्गुरूला काया वाचा मनानं शरण गेलाय तर तो काय वंदनीय होऊन जाईल, पावन होऊन जाईल, पवित्र होऊन जाईल, निश्चित होऊन जाईल. त्याच्यासाठी उदाहरण दिलं. वाल्मिकापदेशी नारद तो कितीतरी वेळेस सांगितलेली आहे, सर्वांना माहित आहे. तरी देखील एखादी कथा आम्ही नेहमी सांगतो, कशासाठी? आपलं मनोरंजन करण्यासाठी नाही. तर ती कथा आपण ऐका, त्या कथेपासून काही बोध घ्या आणि करोडो जन्माची आपली व्यथा सर्व निवृत्त होऊन जाईल याच्यासाठी कथा ऐका. थोडक्यामध्ये माहिती आहे सर्वांना, फक्त त्याच्यापासून बोध घ्यावा याच्यासाठी. एका अरण्यामध्ये वाल्याकोळी राहत होता, लोकांना लुटत होता. लुटल्यानंतर त्यांना मारून टाकायचा आणि मारल्यानंतर त्यांची गिनती करायचं की किती मारले. त्याच्यासाठी तो एक छोटासा खडा घ्यायचा, मोठ्या अन्नामध्ये टाकायचा. असे त्यानं 7 अन्न भरले असं पुराणामध्ये वर्णन आहे. एवढं महान पाप झाल्यानंतर कर्मधर्म संयोगानं म्हणा, पूर्वीचं प्रारब्ध म्हणा, योगायोग म्हणा, काही समजा, तिथं महान संत सद्गुरु नारद मुनी आहे. ज्यावेळेस नारद मुनीला बघितलं तर त्यांना आपलं खडगं उचलून गेलं तिथे. म्हणजे जेवढं असेल तेवढं सर्व खाली ठेव, त्याचा तुझा जीवच घेऊन ठेव खाली सर्व. त्याला फक्त एकच माहित होतं, जो दिसला त्याला लुटायचं, मारून टाकायचं. एवढे मोठे महान संत आले. कधी काळी आपल्याकडे संत आले ना, काय करायचं? प्रत्येकाला हातून विनंती आहे, कधी काळी आपल्या घरी जर संत आले तर काय करायचं? आपल्या धनाला, तनाला, मनाला, वाणीला पवित्र करून घ्यायचं. जर त्यांना काही दान दक्षिणा दिली, आपलं राहिलेलं धन पवित्र होतं. पण लक्षात ठेवा सर्वांनी, ज्या साधूला
आपण दान देतो, दक्षिणा देतो, ते साधू कसे पाहिजे? साधू ऐसा चाहिए आई दे चलाए, दोष न लागे तास को सिर की टले बलाए। साधू कसे पाहिजे? जे काय जनता जनार्दनानं दिलं ते सर्व जनता जनार्दनाच्या सेवेसाठी समर्पित करून टाकायचं, ठेवायचं काहीच नाही। आज द्यावं झाडून झोडून, उद्या देईन दैव धाडून। बघता आपण सर्व बसलो की ज्याच्या त्याच्या पद्धतीनं दान देतो। कोणी 1 रुपया असेल, 10 रुपये असेल, 50 रुपये असेल, 500 रुपये असेल, 1000 रुपये असेल देत। आता बऱ्याच जणांना वाटलं असेल की बरेचसे पैसे दिसतात, त्याचं काय करतील आता? उद्या गावाला जायचंय, सकाळी पोहोचायचंय, रात्री झोपायच्या पूर्वी काही कसं राहणार नाही, मग मुलांपुढे वाटून टाकता का? नाही। त्या ठिकाणी जे कार्य चालू आहे, नेहमी पाणी दान आपण म्हणतो, पाणी मिळावं याच्यासाठी तिथं 2 मोठमोठे शेततळे तयार करणं चालू आहे। गुरुकुलामध्ये जे 400-450 विद्यार्थी राहतात, बऱ्याचशा माता मावल्या येतात तिथं। रात्री बेरात्री कोणी आलं तर त्यांना स्वयंपाक बनवून घालतात त्या माता मावल्या। त्यांची राहण्याची परिस्थिती बघितली कधी? पत्रे टाकलेले छोटे छोटे त्याच्यामध्ये राहतात, एवढे वर्ष झाले तरी त्या पत्र्यामध्ये राहतात। त्यांना नाही वाटत काही, परंतु आम्हाला असं वाटतं थोडासा पाऊस आला, ढग आले, वादळ सुटलं की भगवंताचं चिंतन सुटून जातं आणि त्यांची चिंता निर्माण होते। एखादा पत्र जर उडाला तर खाली जर दगड पडला तर त्यांचं कसं होईल? याच्यासाठी साधारणतः आता लवकरच वर्धापन दिन येणार आहे, नागपंचमी, सर्वांना माहिती आहे ना, निमंत्रण द्यायची गरज नाही। यावेळेस 2-3 दिवसाचा कार्यक्रम होणार नाही, 1 दिवसाचं। ओम पशुपते, पुढं काय काय? यज्ञमान मूर्तये नमः। यज्ञाचं स्वरूप त्या ठिकाणी यज्ञशाळा बांधलेली आहे शास्त्रोक्त पद्धतीनं। एकदा, दोनदा, तीनदा, 4-4, 5-5 वेळेस मोडले, परत तयार केले यज्ञ कुंड। जसं नवरात्रामध्ये शेवटच्या दिवशी नवचंडी हवन केलं जातं, त्याप्रमाणे या वर्षी, मागच्या वर्षी तर गुरुपौर्णिमेचं ते चालू होतं, मूर्त्या कशा बसायच्या, यज्ञ कसं करायचं याची सर्वांना चिंता होती। ती सर्व आपण सर्वांनी त्या ठिकाणी सहयोग केला आणि आपल्या सर्वांनी ते बांधलं आणि प्राणप्रतिष्ठा होऊन गेली। या वर्षी वर्धापन दिन आहे। सांगायचं तात्पर्य काय की जे काय मिळतं, साधू ऐसा चाहिए आई दिय चलाए, दोष न लागे तासो को सिर की टले बलाए। देऊन टाकतात, आम्ही देऊन टाकतो, काही ठेवत नाही। अशा साधूंना द्या, आपलं धन पवित्र होतं, काही सेवा केली तर तन पवित्र होतं। नामाचं अभंगाचं उच्चारण केलं तर वाणी पवित्र होते, तिथं बसून भगवंताचं चिंतन स्मरण केलं तर मन पवित्र होतं। तनाला, धनाला, मनाला, वाणीला पवित्र करण्यासाठी एवढे महान संत आले, परंतु म्हणतात ना, संताचा महिमा संतच जाणती, गिरती असती अभाविक। दुर्जनाला पाकल संताचा सद्गुरूचा काही महिमा पडत नाही। लोटायला गेल्यानंतर विचारलं की हे सर्व करतो कशासाठी? जसे आताचे लोक सांगतात त्याप्रमाणे, म्हणजे कशासाठी म्हणजे माझ्या स्वतःसाठी
सर्वांसाठी थोडंच करतो, बायका आहे, मुलं आहे, कुटुंब आहे, त्या सर्वांसाठी करावं लागतं. अरे म्हटले ज्यांच्यासाठी करतो ते तुझ्या पापाचे वाटेकडे होतील का? म्हटले का बरं होणार नाही? मी जर त्यांच्यासाठी करतो तर ते पापाचे वाटेकडे होतील. नारळून सांगितलं की नाही, आपली भ्रांती असेल तर काढून टाका. सांगितलं की एक म्हण आहे साधी सोपी, जो करेन तो भरेन, अशी म्हण आहे. बायको करेन तर बायको भरेन, नवरा करेन तर नवरा भरेन, बाप करेन तर बाप भरेन, मुलगा करेन तर मुलगा भरेन. समजलं? नाही समजलं? सोपं. ज्याचा हात मोडला तर त्याच्याच गळ्यामध्ये बांधण्यात. असं थोडंच आहे की बायकोचा हात तुटला आणि त्याला नवऱ्याच्या गळ्यामध्ये बांधला. आता नवरा साऱ्या गल्लींना वागत बसेल असं पुढे बघितलं नाही वागवत. किती प्रेम असू द्या, तू नसली ना मी मरूनच जाईल असं जरी म्हणत असेल, एवढं प्रेम असेल तरी आपला हात तेने वागवला, आपल्यालाच वागवं लागेल. त्याचं दुःख आपल्यालाच भोगावं लागेल, त्याचं वजा आपल्याच वागवलं. सांगितलं की तो घरीचा विचार सर्वांना विचारलं, सर्वांनी सांगितलं की तुमच्या पापाचे वाटेकरी आम्ही होणार नाही. ही केवळ बाल्यापळाची कथा चालू नाही, प्रत्येक घराघरामधली हीच व्यथा आहे. लोक बरेच आपण पाप केले, कितीही अन्य अत्याचार केला तर किती चोऱ्या केल्या, ज्यावेळेस जेलमध्ये जायची पाळी तर सरळ सांगतात की आम्ही त्याला पुष्कळ समजून सांगितलं होतं, परंतु त्यानं आमचं ऐकलं नाही, जात जेलमध्ये. ज्यावेळेस ऐकलं, आला, रडायला लागला की मुनी तुम्ही सांगितलं तसंच झालं, खाण्याचे वाटेकरी सर्व झाले आणि होतात, तर पापाचे वाटेकरी कुणीच व्हायला तयार नाही. आता माझं कसं होणार? नारद मुनीने सांगितलं की चिंता करत बसू नको. आपण देखील चिंता करत बसू नका, चिंतन करा. चांगलं काय, वाईट काय, धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, मेल्यानंतर काय सोबत येतं आणि काय येत नाही याचं चिंतन करा. सांगितलं ते चिंतन कर आणि सर्वात पहिले सोडून दे. म्हणजे ठीक आहे मुली सोडून दे, परंतु जे पाप झालं त्याचं काय, त्याच्यासाठी सांगितलं की ठीक आहे, त्याच्यासाठी मी मंत्र देतो, त्या मंत्राचं स्मरण करत बैस म्हटलं तर बसला. आता जोपर्यंत ते उठा म्हणत नाही तोपर्यंत उठायचं नाही. सर्वांना माहिती आहे, सर्वांना तर कळालेलं आहे. एका ठिकाणी प्रवचन ऐकलं, आटोपलं, शेवटचं भजनही म्हटलं आणि खूप उशीर झाला होता. त्याच्यामुळे गडबड जे म्हणायचं ते म्हणायचं विसरत गेलं आणि सर्व तसे तर तसे बसलेले. त्यांना म्हटलं आज कावर बसले, घरी जायचं नाही का? म्हणजे तुम्ही उठा म्हटलंच नाही, कोणीच उठलं नाही उठा म्हटल्याशिवाय. सांगितलं की मंत्र देतो, त्या मंत्राचं स्मरण करत बैस म्हटलं तर बसला. आता जोपर्यंत उठा म्हणत नाही तोपर्यंत उठायचं नाही. आणि ते जर मंत्र देऊन चालले गेले, तो दिवस गेला, दुसरा गेला, आठवडे गेले, महिने गेले, कित्येक वर्ष चालले गेले, खाणं नाही, पिणं नाही, शरीरामध्ये जेवढं अन्न पाणी होतं सर्व संपून गेलं, लाकडासारखं शरीर झालं. वाळीवानी लाकडं समजून त्याचं मांस खाऊन टाकलं, तेवढं हलकं शिल्लक राहिले तरी त्याचा प्राण नाही गेला. आणि कित्येक वर्षानंतर नारद मुनी आले, आवाज दिला आणि त्या वारुळामधून वाल्ल्याची वाल्मिक ऋषी होऊन बाहेरले. वाल्मिक अवतेची नारद झाला. तेवढं पाप तर आपण काही केलं नाही. वाल्यापळ्यासारखं साखरांना भरले पडे नाही, तेवढंच आपलं पाप नाहीये. आपण काय करा, सद्गुरूची वाणी ऐका, त्याचं जीवनामध्ये पालन करा. सद्गुरूची वाणी ही आहे, आपण तरुण विश्वतारा, आपण तरुण काही विशेष नाही, जगाला तारणं पाहिजे. जसं नेहमी आम्ही सांगतो, कुत्र देखील आपलं पोट भरतं. दोन कुत्र्याच्या मध्यभागी जर भाकर टाकली तर बलवान कुत्र कधी कधी निर्बळाच्या तोंडातून काढून घेतं, भूक असलं तर खाऊन घेतं.
नसलं तर पुरून ठेवतो, हे तर त्याला देखील माहिती आहे. तर आपला संसार तर चिमणा चिमणी देखील करते आणि आपल्यापेक्षा म्हणजे मानवापेक्षा चांगलं करते असं वाटतं. ती चिमणा चिमणी घरटं बांधते कशासाठी? फक्त पिलासाठी. काही काही चिमण्या कुट्यामध्ये तिथं झाडं तयार केले कृत्रिम, त्याच्यावर ते येतात, घरटं बनवतात. फक्त त्याच्यामध्ये त्यांची पिलं राहतात, ते बाजूला पुढे एखाद्या फांदीवर ते बसतात. त्या सर्वांना माहित आहे की एकदा जर का यांना पंख फुटले की हे सर्व उडून जातील, आपल्याकडे कोणी पाहणार नाही. असं माहित असताना देखील प्राणपणाने ते रक्षण करतात. सांगायचं तात्पर्य की काही काही मध्ये किती ममता असते, आसक्ती असते. त्यांना एवढं शिकवलं, एवढं मोठं केलं आणि आमच्याकडे आता कोणी पाहत नाही आणि सुंदर बिलकुल पाहत नाही, रडत बसतात. संसार ते देखील करतात, काही विशेष नाही. आपण तरुण विश्व तारा, आपण तरुण विश्वाला तारायचं असेल तर त्याच्यासाठी जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, ज्ञानी करून सोडावे सकळ जन. आपण तरुण विश्वाला तारलं पाहिजे. आज या ठिकाणी प्रवचन थोडक्यात होण्याचं कारण थोडक्यातच झालं ना, काय जास्त झालं? थोडक्यात झालं, थोडक्यात झालं. आणि किती झालं ते म्हणजे थोडक्यातच झालं, झालं पाहिजे. तर याचं कारण आता सांगितलं की या ठिकाणी जसं गुरुचा सन्मान केला, गुरुचं पूजन केलं, त्याप्रमाणे सद्गुरु वचनाचे करी अमृत प्राण, जन्म मृत्यू दान नास केलं. असं जे सद्गुरु वचनामृत या ठिकाणी जी साधना केली बाबाजींनी, विधी आणि ग्रंथामधून शोधून काही मंत्र काढले, काही मंत्र सिद्ध केले, काही सिद्धींची प्राप्ती झाली. या गावातील धर्मात्मा पुण्यात्मा खरं म्हणजे त्यांना काय म्हणावं हे सुचत नाही, त्यांच्यासाठी शब्द नाही की त्यांनी गुरुदेवांची एवढी सेवा केली. किती सेवा केली हे आमच्यावर आम्ही अनुभवतोय की त्यावेळेस त्यांनी किती सेवा केली असेल. अशा प्रकारे त्यांनी सेवा केली, परंतु स्वार्थ भावना ठेवली नाही की त्यांचा लाभ फक्त आम्हालाच झाला पाहिजे. म्हणून इथून निघाल्यानंतर जिथं जिथं गेले तिथं तिथं या ठिकाणचे भक्त मंडळी केले. वापस आणण्यासाठी नाही, तर त्या ठिकाणी जे कार्य करत आहेत तर ते कार्य जास्तीत जास्त व्हावं आणि आपण तरुण जगाला तारण्याची सद्बुद्धी जगाला प्राप्त व्हावी या दृष्टीनं स्वार्थ भावना न ठेवता निष्कामपणे त्या ठिकाणी करत केले आणि या ठिकाणी देखील करत राहिले.
तर सुरुवातीला सांगितलं की जसं गुरुपूजन झालं तसं काही व्यक्तींचा सन्मान करावा बऱ्याच दिवसापासून आमच्या मनात येतं, परंतु सन्मानाचे भुकेले नसल्यामुळं, निष्काम कर्म करत आल्यामुळं, कारण बाबांचं नाव घेण्याच्या पूर्वी निष्काम कर्मयोगी कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्म करायचं परंतु कर्माच्या फळाची अपेक्षा बिलकुल ठेवायची नाही. त्यांनी ठेवली नाही आणि तो आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण त्यांचा बोध घेतलेला आहे, तर कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही. निष्काम भावनेनं या भूमीमध्ये दत्त जयंतीचा उत्सव असेल, या ठिकाणी दरवर्षाची गुरुपौर्णिमा असेल आणि या ठिकाणी स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान नेहमी या ठिकाणी अनुष्ठान चालू राहावं. याच्यासाठी गावातील भक्त असेल, ग्रामस्थ असेल, विश्वस्त असेल, भक्त मंडळ असेल, मग ते लहान असेल, मोठे असेल, मुलं असेल, मुली असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, या सर्वांचं प्रेम राहील. या सर्वांचं या कार्यक्रमासाठी समर्पण राहिलं. म्हणून बऱ्याचशा वेळेस वाटलं की आपण त्यांचा सन्मान करावा. या दृष्टीनं जसे बाबाजी कोणी अंदर सोलचा दिसला की म्हणायचे भाऊ अंदर सोलचे आहे, तसं गडावर असेल, कुठे असेल, अंदर सोलचं आगळं वेगळं महत्व आहे. आणि या दृष्टीनं भक्त असेल, विश्वास असेल, कसल्या प्रकारचं मान सन्मानाची इच्छा न ठेवता हे सर्व कार्य करतायत. या दृष्टीनं आमच्या अंतःकरणामध्ये अशी प्रेरणा झाली की आपण सर्वांचा सन्मान करावं. आता सर्वांचा सन्मान करायचं म्हणजे शाली देऊन करायचंय. आता सर्वांना जर करायचं म्हटलं तर 2-3 ट्रका तरी सहज लागतील, 1 ट्रक तरी लागेल. या दृष्टीनं सर्वांचे प्रतिनिधी म्हणून एक गावाचे सन्माननीय व्यक्ती, या इथले ट्रकचे अध्यक्ष आणि सर्वांचे सन्माननीय असे प्रकाश भाऊ साबरे यांनी स्टेजवरती यावं अशी त्यांना विनंती आहे. सर्व झाल्याशिवाय